तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त मजेत. सगळ्यांना शुभ सकाळ. आता सकाळचे 8 वाजले आणि आता गावात जायचं आपल्याला, कारण की आज एकादश आणि एकादशीचा साबुदाणा पण संपलाय, तो पण आणायचा आहे. आणि विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आपल्या गावातलं, तिकडे दर्शन पण घेऊन येतो मग आता एकादशीचं निमित्तानं. आणि आज कांदे पण निंदायचे आपल्याला. तर चला आधी गावात जाऊन विठ्ठल रखुमाई. भारी आवाज. आत्ताच गावातून जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो, साबुदाणा घेऊन आलो. आता कांदे निंदायला चालू आहे. बाया पण आले निंदायला, तिकडच्या वावरात निंदू राहिले त्या. मी पण निंदत होतो इतक्या तिकडं. फक्त आलो दाखवतो तुम्हाला. वेगळे निंदू राहिले त्या आणि मी तिकडं पोलापासून तिकडे निंदलं, इतक्यात वरती आलो. चौघ जणी, ती एक घरी गेलं काहीतरी कामाला त्यांना. याच्यात ते 2 पाडगे व्हायले, शेवटचे एक राहिले तिकडं. आता ते दिसते तिथून इकडे राहिले पूर्ण, तिकडे एकच खांड राहिला. आता अजून उद्या होऊन जाईल 2 दिवस सगळं. निम्मावर झालं नाही द्यायचं. आता 1:30 वाजला. मला सगुणीला पाणी आणि थोडीशी मका टाकून देऊ, कारण की तिला बूस्ट टाकलं खातच नाही हवी. त्याला तोंड पडलात नाही, पायाने तोडून देते लगेच जणी. फक्त चोळायला येते, आपल्याला आवडत चोळायला. ये बा नेतो कशी करेल ती, लगेच मागे येते. हा घे. चोळायला आवडते. थोडीशी मका टाकून देत तिला, लगेच खाईल गप. मकातला आवडते तिला. भूस खात नाही अजिबात. गवत थोडंफार खाती, पण मकाला खाती का बघा. पाणी ठेवलं तिला, पाणी काय ठेवायची गरज नाही आता.